माझी उमेदवारी कशी योग्य आहे, मला मत म्हणजे देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी हे मत आहे, हेही त्यांनी सांगितलं. आपल्या सर्वांना माहिती आहे आणि राज साहेबांनी या आघाडीमध्ये ते आघाडीला पाठिंबा दिला, समर्थन दिलं, ते मोदींचं काम आणि कार्य आणि कर्तृत्व पाहून आणि मग चांगल्याला चांगलं म्हणणं ही माणुसकी कोणामध्ये आहे. कधी पत्रकाराने विचारली तर मी राज ठाकरे यांच्यामध्ये आहे असंच सांगेन. का नेहमी माझी मुलाखत घेताना हे दोन्ही प्रश्न असतात, हा आवडतो का तो आवडतो. आता जिथे आवडतच नाही तो प्रश्न का विचारतात मला कळत नाही. याने विश्वास यासाठी दिलाय, माझी कार्यपद्धत, कामाची पद्धत. मी का पहिल्यांदाच उमेदवारी मागत नाहीये किंवा मी मागितली नाहीये, पक्षाने दिलेली. पण गेल्या 40 वर्षात विविध पदावर मी जी कामं केली आहेत ती कामं महाराष्ट्राला आणि देशातल्या जनतेने पाहिलेली आहेत. MSMEचा मंत्री म्हणून मागच्या 2 वर्षामध्ये देशाचे राष्ट्रपती, देशाचे पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी माझ्या खात्याचं आणि माझं कौतुक केलेलं आहे. आणि त्यामुळे या वेळेला मला जे उमेदवारी मिळाली, नक्कीच मी तुम्हाला सांगतो, या वेळेला मोदी साहेबांना तुम्ही मत दिलं म्हणजे नारायण राणेला मत दिलं. मी निवडून आलो तर तुम्ही जी कामं सांगितली, आता इथेही सांगितलं, हायवेचं काम सांगितलं, अशा अनेक कामं सांगितली. ही कामं वर्षाच्या आत पूर्ण करण्याची माझी उदयची क्षमता आहे आणि ते पूर्ण केली जातील. राहिला प्रश्न मनसेनेच्या सैनिकांचा, माझे सहकारी आहेत. सैनिक आणि माझ्यामध्ये कोणताही फरक मानत नाही. मी कधी साहेब नव्हतो आणि साहेब असणार नाही. मुख्यमंत्री असताना मी बोललोय, मी महाराष्ट्राचा साहेब नाही, मी महाराष्ट्राचा सेवक आहे. आजही माझे सहकारी असलेले मनसेनेचे सैनिक हे माझे सहकारी आहे. त्यांचं काम करणं हा माझा धर्म समजतो आणि भविष्यात तुम्ही हाक मारायची, मी ओ म्हटल्याशिवाय राहणार नाही, एवढी आज गॅरंटी देतो. अरे त्या उमेदवार बोलूच नको. तू आमच्या शिंदे विंदे या शिवसेनेला जे का बोलतो ना, खोके खोके, आता आम्ही काय बोके नाही सोडले. मातोश्री माझ्या रात्र मी BST चेअरमन, महसूल मंत्री, उद्योग अनेक खाती सांभाळली. वेळ आणि सगळं सांगेन, माझ्या एवढी मातोश्रीची आत बाहेरची माहिती दुसरं कोणाला नाही. उगा तोंड उघडू नको. कोकणात आलायस ना, मी पोलिसांना सांगितलंय, माझ्या नेत्यांना, भाजपच्या नेत्यांना आणि पंतप्रधान आणि अमित शहाना जर बोलशील ना, रस्ता बंद करून टाकीन. मी सोडणार नाही. पोलिसांनी बंदोबस्त करावा, सांगावं त्यांना इथे अपशब्द बोलायचे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली हा कोकण आहे. कोकण दुसऱ्या ठिकाण कोकणात का आलाय आग लावायला? कोकणाला द्यायला नाही आला. मुख्यमंत्री असताना द्यायचं होतं तेव्हाही दिला नाही. हा उमेदवार आता आहे ना, 10 वर्ष खासदार, काय केलं नाही. या दोन्ही जिल्ह्यातली गावं सांगावी, तालुके सांगावे, कुठल्या तालुक्यात कधी गेला, कधी नाही, कधी गेलं नाही. आणि असा खासदार द्यायचा? काय येतं म्हणून, काय करू शकतो, काय केलंय त्यांनी? तर कोणतरी मला कार्यकर्ता दादा, त्याला एकच येतं, पेटी वाजवतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.